नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी स्वागत आहे। 6:15 झालेत आणि आपण आलोय खाडीवरती मासे पकडायला, नाही मुळे काढायला आलोय। पण आता ना मुळे आहेत काय माहित नाही, आधी पाण्यात जाऊन बघूक लागत मुळे होत काय, त्याच्यानंतर कार्यक्रम। मी काय म्हणतोय, आधी एकान कोणीतरी बघून येवा आणि आवाज देवा मुळे होत, नाही तर थंडीत ना मरोक होत। याच्यात कुर्ली बसली हा बरोशन वाटता, बघ होय ना। हा हळूच बघ आहे की नाही, मग जाऊ दे चल। रोशन आहे, भावेश आहे इकडं, बघ चिखलात आलेलो भाळावर, आता खेकडे बसलेले बघतोय। आणि काय वाम वाम नाही काय वामच ना, वाम फळकूट नाही आणलेला, फळकूट नाही आणलेला भावेश, फळी आणूक लागता येड्या। आयता सोपाट घे, हा बघ आयता याच्यावर बसून जरा ये। लागलो काय म्हणजे एक हा भेटती, थोडं तरी भेटती, म्हणजे कालवान नाही रसो तरी करूक भेटत। ते इकडे पुढं असणार माल, कसं पुढं असणार, वर पुढं माल असणार। इकडे पुढं जाऊया, पाणी कमी आहे आज बऱ्यापैकी। तर तिथे ना दोघे काढतात फक्त, बाकी कोण नाही आहे। पाणी गरम आहे पुढं होय होय ना, गरम आहे पाणी। फक्त जर बुडून बाहेर आलंच ना ती थंडी लागणार, असं विषय आहे। टी शर्ट काढून ठेवूया ना, तर घरी जाताना धुरी येत, नंतर थंडी लागत मरणाची। पाणी गरम वाटता, पण हवा तिन्ही काढलं की दोन काढतं, फुटकाटून दे त्याने आठवून दे। या मुलं आधी लागतात का बघूया पायात, आणि बऱ्या पाणी चांगलं आहे, मुलं बघूया चांगलं काय, चांगलं लोकेशन बघा रे। पाणी गरम आमेला मस्त मस्त गरम पाणी आहे। पाण्यावर बसतात ना गरम वाटे, बाहेर आलात ना मुलं काय बघ, पाणी आंघोळ करूक नाही आलेलो गरम पाणी। तर सकाळीच पहिल्यांदा चालू आपण मुळे काढायला, नाही तर आपण संध्याकाळी आलो होतो 2-3दा। ते मुळं कमी आहेत त्याच्यात, मग वर जावं लागत त्यांच्याकडं। इथं काय लागला एवढा, लोकेशन परफेक्ट, 2 भेटलं बघा। कमी आहे बऱ्यापैकी, पण पाणी लय कमी आहे, मस्त बसून काढूक होतील पटापट। नाही ती मुळ्याक पिशवी काढतात, ती मोबाईलची पिशवी आहे, त्यातनं मुळे निघलेलं निघत घरना पिटावून लावती। काय भावेश पोता लागता इथं मुळ्याक, पहिल्यांदा झालं ना मित्रांनो, बारकीशी पिशवी काढता प्लास्टिक मुळ्याक, लास्टच्यात होत ना भावेश, होत साधारण, होत बऱ्यापैकी होत साधारण, एवढं पण नाहीत मरणाचं। लोकेशन शोधूया आपण चांगला, कळलं। पातळ काढत पाणी भरत आणि सार करू चला काढला, आणि त्याच पिशवीत नेऊक लागत। ही घेतली मित्रांनो मुळ्यासाठी पिशवी। पोकळच भेटतात आज रे सगळं, बाकीचं पोकळच मित्रांनो। हा काय बघशी तर शिपीच येतात हातात, एक शिंपी अगोदरच झालेली आहे होय ना। त्याच्यातच दुसरी शिपी हा इथं होतं, 2-3 भेटले। हा बघ एक शिंपी बघ, एक अशी उगाडलेली भेटतात 2-3 पुढं होय मेलं वाटतं हे मुलं आता, होय ना। असं दिसत, पण बाहेर काढलं तर जॉईंट वर आता कमी झालं बरं। हे काय बघ, रिकामीच भेटत हे काय मित्रांनो, विषय काय माहिती आहे, मुळा हाताला लागतोय, पण तो ऑलरेडी एक शिंपी झालेला। ते मला वाटतं ना मुळे आता मेले काय कळत नाही, अगोदर एवढ्या कपड्या नाही भेटायच्या, म्हणजे 2 जॉईंट असतात, फक्त कपड्या मेलेल्या, आज जीव नाही, बिना जीवाचं मुळं भेटतं। हे असे मेलेले मुळे आहेत आता, अगोदर नव्हते बऱ्यापैकी। आता मुळा आहे ना आतमध्ये, तो सगळा असाच झालेला आहे बघा। किती खोलून तरी बघ रे, मारणार कसलं तर असं विषय तरी पण आता लगेच काढूया पटापट साधारण, इथं बरं चांगलं बघ। बघताय ना माझी शिपी किती आहेत, मुळं किती आहेत लगेच, पण काय
मुलं किती भेटलं माहिती आहे भावेश? चिपी जास्त भेटलं पण बऱ्यापैकी हाय साधारण, म्हणजे साधारण रस्सो होय तेवढं तरी काढूया. पाणी मस्त मित्रांनो होतं, पण मुलाने जरा गलती केली. चला ठीक आहे, साधारण तरी भेटते, म्हणजे साधारण तरी ठीक आहे, ओके. म्हणजे एवढे तरी भेटायला पाहिजे साधारण. पुढं अजून बघूया ना. खातून बसले नाही मग थंडी लागत म्हणून. गरम पाणी आहे मस्त, पाणी ना मस्त मित्रांनो, गरम आहे. अगोदर मुळा ना स्टार्टिंगला खूप होतं, तेव्हा लोक आता येत नाही. हे कशा शिपीचं मुगी देऊ का तरी चुनो पाडूक हे काय मरणाची शिपी येते. तर मित्रांनो बघतो पटापट आता जरा, नंतर भेटू. थोडेफार तरी काढतो बिना उघडलेले. काढलं हे बघ किती भेटलं माहितीतलं येत वाटता. होय थांब बाबा. 6 काढला ना तर बिना उघडलेलं. हे बघ 6-7 भेटलं. गुड. मग हा इकडे असत मग काढता, इकडे उघडलो नसत अजून. होय ना, इकडे शिपी पण लागत नाही हातात. असा वरती त्याच्या जेसीबी सारखा दिलाय ना, पण पुढं हो त्यात उघडलं तर धापलेलं दिलं वाटतं. माका सगळं उघडलेलं लागतं अजून पण. मित्रांनो लास्ट वेळ आहे आता, परत आपण मुळ्या यायचो नाही कारण मुळं नाहीत आता मुळं उघडलं. 8 भेटलं ना गुड. बाकी सगळे शिपीच येतात, एक शिंपी कालवनातलीच येतात, इथं टाकतात काही कळत नाही. तर सूर्य बघताय सकाळी एक नंबर असा वरती आलाय सूर्य, मस्तपैकी जबरदस्त वाटतंय. तर आम्ही आता पटापट शोधतो आणि नंतर दाखवतो किती मुळे काढलो तो. मोबाईल ठेवून देते बॅगमध्ये, पिशवीतच टाकून ठेव, हा. म्हणजे कशी बॅग डुबली तरी काय वाटत बरोबर. तर मित्रांनो ना बराच वेळ झालो आहे, पण हा एक परडा पण काढलेला नाही होता. आता रोशनाक एक परडा दिली हो पिशवीत काढून. आता भावेशने म्हणतो साधारण दुपारी एक रस्सो बनवूक तरी काढतो साधारण, शोधून लई फोक्क लई भेटतो तिथं. बघा असं फोक्क. कॅमेरा चालू केला रोशन भेटतो, बंद झालं काही कळत नाही. होय डाऊट तोच आहे. हो बघ बघितलं आहे. शबाश. भाव भरला. थोडं 2 तास लागते अजून. शबाश. शबाश. तर चला मित्रांनो 8 वाजून गेलेत. मुळे जास्त नाहीत आता, म्हणजे आता काय झालं माहितीये, मुळे होते ना ते मला वाटतं मेले. शिंपल्या जास्त आहेत आता. साधारण एकदा रस्तो साधारण होते तेवढे काढलेलो फक्त. वाटली कर इथं हवावाल्यांसारखी सेम. हे बघा एवढे मुळे काढले फक्त 3, म्हणजे तिघांना साधारण एवढे येतील. बजाले चला संध्याकाळचा रस होईल. त्याच्यात टाक, ह्याच्यात राहणार नाही मोबाईल खावी. तर बऱ्याच दिवसानंतर आलो, त्याच्यामुळे स्टेटस वगैरे माहित नव्हता अजून. मंडई तिकडची काढते पण असेच भेटतात त्यांना पण मुळे. मध्ये कुठेतरी चांगला भेटतो, बाकी सगळे फोके झालेत. डायरेक्ट एक शिंपी भेटते आता, घरी जाऊन करायची गरज नाही, असं विषय झालाय. तर आता ऊन पण लागायला लागलंय, तो कल्टी मारूया पटापट, घरी जाऊया आणि घरी गेल्याच्या नंतर मस्तपैकी शिंपल्यांचं कालवण बनवूया. तर इकडे बघता, हे बघा हे मुळे ते जास्त काही सापडले नाही बघा, तरी पण एवढे आहेत. थोडे काढून ठेवूया, मस्तपैकी कालवण बनवूया मुळ्याचं. रेसिपी दाखवतो तुम्हाला. आणि साईज ना बऱ्यापैकी आहे, चांगली आहे साईज ही बघा. पण आता त्याच्यात फोके बिके मध्ये काय माहीत नाही, पण नाही येत. तर छोटी साईज ना करायला जरा डेंजर थोडीशी, त्याच्यामुळे त्यापेक्षा शिजवली ना तर मस्तपैकी ओपन होतात लगेचच. वाळू जातात. आणि वाळू असते ना आतमध्ये गेलेली, तर ती पण निघून जाते. थोड्याशा मुळ्याचं कालवण बनवूया आपण. बरं एवढ्या मुळ्याचं कालवण बनवूया. चला तर आता उकळून घेऊया. उकड काढला ना की मस्त ओपन होतील, त्याच्यानंतर मग एक शिंपी कालवण बनवूया, नंतर दाखवतो शिजल्यानंतर. ही इकडे आई आहे, बऱ्याच दिवसानंतर घरून व्हिडिओ शूट करतोय आपण. तर इकडे बघताय, हे बघा बॉईल करून घेतलेत शिंपले, तर ओपन झाले सगळे. आता एक शिंपी बनवूया. मांस छोटासा आहे
पण टेस्टी असतं. एक शिंपी काढून ठेवायची. आणि मस्तपैकी कालवण बनवूया पटकन. मांस त्याच्यामध्ये छोटं छोटं असतं पण टेस्टला खूप छान असतात. लाळयेमुळे बोलतात त्याला, लाळयेमुळे. ह्या इकडे शिंपले आहेत. कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, मिरची, हे वाटण आहे रेग्युलर आपलं. तर हे टाकलं तेल. आता सुरुवात. हे टाकली लसूण. आज लसूण चिरली नाही तर चेचून टाकतो. मिरची, कांदा, टमाटर, मसाले ॲड करूया. मिरची पावडर, हळद, गरम मसाला आहे, हा थोडासा चिकन मसाला आहे. हे वाटण ॲड करूया थोडंसं. हे शिंपल्या शिजवलं ना ते पाणी आहे. त्याच्यामध्ये शिंपल्यांची टेस्ट उतरते. ते पाणी टाकायचं नाही, ते कालवणात वापरायचं. त्याचं सार पण खूप छान होतं. फायनली शिंपल्या. मसाले शिजू देत. ही कोथिंबीर टाकूया थोडीशी. मीठ टाकायचं आहे. मीठ शिंपल्यामध्ये कमी टाकायचं. खारट पण असतो शिंपल्यांना ऑलरेडी, त्याच्यामुळे मीठ कमी वापरायचं. हे कोकम. आता मस्तपैकी शिजू देत थोडा वेळ, 5 मिनटं, की आपलं कालवण रेडी. तर हे बघा शिंपल्यांचं कालवण रेडी. तर आता मस्तपैकी जेवूया. हा रस्सा होतो ना कालवणातला, तो खूप भारी लागतो शिंपल्यामधला. ह्याच्यात बटाटा टाकलात तरी खूप छान लागतं. चपाती आणि शिंपल्यांचं कालवण. हे शिंपले छोटे असतात, मांस छोटं असतं, पण ह्याचं कालवण होतं ना खूप जबरदस्त होतं. म्हणजे चपाती किंवा भाकरी असेल ना तर नादच खुळा. भातासोबत पण भारी लागतं. मस्त झालं एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, शिंपल्याचं कालवण खाल्लं, दुपारी जेवलो वगैरे आणि जरा आराम केला. आता वाजलेत किती माहिती आहे, साधारण 6:30 व्हायला आलेत आणि खाडीवरती आलोय. असंच बोललो 10-15 कास्ट मारूया आणि घरी जाऊया. पाणी ना खाली जातं आहे, मस्त आहे पाणी. एखादा दांडवस वगैरे मारेल किंवा तांबूस वगैरे. पटकन करूया थोडा वेळ. गोप्रो वगैरे काय आणलं नाही, कॅच झाला तर दाखवेन. रोशन आहे येता येता डिकूक पण उचललेलो. पाणी लय आहे, सूर्य पण बराच वरती आहे. तर बघूया एखादा दांडवसा फिरतेला इकडे तिकडे मारला तर मारला. चला मित्रांनो, साधारण काळोख झालो आहे. एक स्ट्राईक होती फक्त साधारण. आता काळोख पडता पडता बाकी काय स्ट्राईक नाही. सकाळी तर आपण त्या दिवशी 2दा चेक केलं, पण काय तांबूस वगैरे नाही. एक छोटी कोकर लागली होती फक्त. आता पण काय खास स्ट्राईक नाही. तर चला आता पटकन घरी जाऊया. हा छोटासा व्हिडिओ इथे एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.